आणि आपल्याला वाटतं ते आई वडील ते समजून घेतील. त्यांनी काय समजून घ्यावं. तुम्ही ज्या ज्या गोष्टींना आयुष्यात महत्त्व देता त्याच्यामध्ये तुम्ही आई वडील पण का नाही ठेवत नाही. तुम्ही सिगरेट ओढायचं. माझी आई एकदा मला बोलली, कोणतरी तिला बोलली, ती म्हणाली मला ना कोणी सांगू नये तू लपून सिगरेट ओढतो. तू ओढतोस ना मग लपून ओढू नको. बरं, म्हणजे मला कोणी सांगितलं म्हणून मलाही माहिती. शाळेतनं 15 मिनिटं उशीर आला मुलगा तरी काचावी सोडणारी आई. आज तुम्ही महिने कधी भेटेल. नमस्कार, मी विकास. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि 26 एप्रिलपासून जुनं फर्निचर हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने या चित्रपटाचे सर्व असणारे म्हैसर आपल्या सोबत आहेत. म्हैसर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. ट्रेलर आम्ही पाहिलं तर कुठेतरी एक डोळा पाणवला आहे आमचे, पण असं खूप ट्रेलर्स मला वाटलं आम्हाला की हा चित्रपट किंवा ही कथा लवकर का नाही आली, तर काय सांगाल त्याने? काय माहीत नाही. मी 10 वर्षापासून हा विषय माझ्या डोक्यात मी लिहिला होता, पण त्याला काही मुहूर्त सापडत नव्हता. आणि माझी आई गेली त्यावेळेला असं डोक्यात एक विचार आला की आज आई माझ्याकडेच होती गेली 3 वर्ष मी जायच्या आधी. आणि आपल्याला कायम वाटत असतं की आपण छान करतो की आपल्या आईवडिलांचं. पण मग ते गेल्यानंतर काही गोष्टी लक्षात यायला लागलं की अरे त्यावेळेला असं झालं होतं आणि मी असं वागायला नको होतं, मी असं बोलायला नको होतं. म्हणजे फार काही मेजर नाही. आपण आपल्या आईवडिलांना खूप गृहीत धरतो. आपल्याला वाटतं की आपलं प्रेम आहे त्यांच्यावरती, तर त्यांना कळेल का बस अजून काय पाहिजे. पण त्यांचं ते नसतं. म्हणजे त्यांनी आपलं अख्खं आयुष्य आपल्याला घडवण्यात घालवलं असतं आणि त्याचा विचार असतो की एक दिवस हा सेटल झाला की मग आम्ही छान रिटायर होऊ आणि मग आमची काळजी केली. काळजी घेणं म्हणजे 2 टायमाचं जेवण देणं, गरजेचं डॉक्टरकडे नेणं, हे तेवढं नाही आहे. काळजी म्हणजे त्यांना एक आपण जाणवून देणं गरजेचं असतं की तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. तुम्ही आहात म्हणून मी तुमची काळजी घेतो असं नाही आहे. बरोबर. त्यांना कुठेतरी मग त्या छोट्या छोट्या गोष्टीतनं एक भावना यायला लागतं की आमची काही गरज नाही. आज अख्ख्या स्कीम ऑफ थिंग्समध्ये मुलांच्या प्रायोरिटीज ठरलेल्या असतात, तर लास्ट प्रायोरिटीवर आईवडील असतात. त्यांना वाटत आहे जिवंतपर्यंत. तर तो कुठेतरी थॉट मला कायम डिस्टर्ब करत होता. म्हणजे हा सिनेमा आईवडिलांना वाईट वागवणाऱ्या मुलांबद्दल नाही. हा सिनेमा ज्या मुलांना वाटतं की आईवडिलं तर छान करतोय की या लोकांसाठी. आणि ते कुठेतरी एक आरसा दाखवण्यासारखं आहे की तुम्ही असे आहात का. म्हणजे तुम्ही पण आई वडिलांचा फोन आला कुठे मित्रांबरोबर की आई 5 मिनिटात करतो मी मीटिंगमध्ये, असं खोटं बोलता का. आणि 5 मिनिटांत करतो म्हणून 5 दिवस विसरता का फोन करायला. मी आजही आई वडिलांबरोबर आता काय छान भेटायला गेलात, मग त्यांच्या गप्पा मारायला बसलात आणि मग अर्ध्या ते वेळा तुम्ही पण मोबाईलवर असता का. ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आज आणि ना बाकीची प्रलोभनं खूप आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा प्रायोरिटी तुमच्या खूप गोष्टी येतात आणि सगळ्यात कमी प्रायोरिटी असलेली गोष्ट म्हणजे आईवडील होतात. आणि आपल्याला वाटतं ते आईवडील ते समजून घेतील. त्यांनी काय समजून घ्यावं. तुम्ही ज्या ज्या गोष्टींना आयुष्यात महत्त्व देता त्याच्यामध्ये तुम्ही आईवडील पण का नाही ठेवत. मी असं म्हणत नाही की इतर गोष्टींना तुम्ही महत्त्व देऊ नका, पण आईवडिलांसाठी पण थोडंसं एक स्पेस द्या की 5 मिनटं. बरोबर. ती काय फार कठीण नाहीत कोणालाही जगात, पण ती 5 मिनटं कम्प्लिटली ती 5 मिनटं आईवडिलांना द्या. बरोबर. काय झालं त्याचं, दिवसाला काय खुपतंय दुखतंय, काय खायला आवडतंय, आठवड्यात नाही तर घेऊन जा रेस्टॉरंटमध्ये. तेवढीच अपेक्षा आहे त्यांची, त्यांच्याकडं बाकी काहीच अपेक्षा नसते आईवडिलांकडनं. आणि मग हळूहळू आपण असं नाही वागत. मग आईवडिलांनी वाटायला लागतं की आमचं महत्त्व नाही यांचं. बरं, तुम्ही आहात, आज तुमचं अस्तित्व आहे कारण ते आहेत. बरोबर. पण तरी त्यांना जे असं वाटलं असतं की अरे काय नाही आपण केलं आहे मुलासाठी. आज याच्या प्रायोरिटीज बदलल्या, पण आम्ही लास्ट आहोत प्रायोरिटीवर. हा जो एक भाव असतो ना, तो त्यांना मग हळूहळू डिप्रेशनमध्ये बिटरनेसकडे घेऊन जातो. छान वागलं तर आईवडील पण डिप्रेशन पण छान वागतील. अगदी सुना नातवंडांबरोबर पण ती मजा करतील. बरोबर. पण त्यांना असं वाटतं की आमची गरज नाही, असं वाटू देऊ नका फक्त.
बरोबर. आपण टेक्नॉलॉजीमधून टेक्नॉलॉजी आली, सगळी साधनं आली. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, जेव्हा साधनं नव्हती, माणूस लवकर पोहोचू शकत नव्हता आपल्या आईवडिलांमध्ये, तेव्हा आईवडील जास्त सुखी होते आपण म्हणू शकतो, की तेव्हा Definitely. जास्त माणसं काळजी होती असं वाटत होतं. मग आता जेव्हा टेक्नॉलॉजी आली तेव्हा अजून माणूस आपले पालक लांब गेले असं वाटतंय का? लांब गेलं, टेक्नॉलॉजीला महत्त्व दिलं गेलं. आज टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे त्यांना काय वाटतं, मी अरे आज एक व्हिडिओ कॉल केला ना आईला, बस झालं. आज एक पर्सनल भेटून जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून काय बरं वाटत नाही का, काय बरं काय चेहरा कसा, चल डॉक्टरकडे, हे जे त्यांना अपेक्षित असतं ना, आज तुम्ही बस एक आठवड्यातनं एकदा व्हिडिओ कॉल केला, आठवड्यातनं दोनदा व्हिडिओ कॉल केला, काय कशी आहे, बरी आहे, बाबा दाखव, बाबा बघतात, बाबा लांबूनच बऱ्याच ना रे, हे जे झालं आहे ना, म्हणजे हे त्यामुळे आता हे अजून जास्तच भयान झालं आहे. मलाही माहिती आहे की आज स्पेसचे प्रॉब्लेम्स आहेत, आज बरेच प्रॉब्लेम आहेत. आणि काय होतं माहिती आहे ना, अजूनही म्हणजे जो मी विचार करतो ना की लोअर मिडल क्लास म्हणा ह्यांच्याकडे जागेचा प्रॉब्लेम असतो, पण ते जास्त सुखी आहेत आईवडिलांनी एकत्र ठेवून. म्हणजे प्रॉब्लेम आला की ज्यांच्याकडे 2 बेड, पण मग त्यांचं कसं असतं, त्यांच्या प्रायोरिटीज ठरलेल्या असतात. आता मी संध्याकाळी आलो की मी जिममध्ये जाणार, मग तिथून मी इथे जाणार, मग मला या दिवशी डिनर आहे, मग या दिवशी मीटिंग आहे, सॅटर्डे संडेला मला बाहेर जायचं असतं, मग आईवडिलांचं काय करायचं. बरं, तुमच्याकडे सगळ्या गोष्टींसाठी वेळ आणि पैसा आहे, पण एक केअरटेकर ठेवायला पैसा नाही या लोकांना. आज मी जे जॉईंट फॅमिलीज बघितले, ज्या मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास इतके मजेत असतात, म्हणजे अगदी 1 रूमची खोली असेल तरी ते कसे राहतात सगळे ॲडजस्ट करून. आज तो प्रॉब्लेम झाला आहे. आणि आज सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, आज तुम्ही घरी पेट्स ठेवता, म्हणजे कुत्रा असेल तुमच्याकडे, तर ह्यांना बाकी म्हणजे कुठे जायचं म्हटलं तर कुत्र्याचं काय करायचं, ही खूप काळजी असते. बरोबर. मग ते कुठे जाणार असेल तर मग ते त्याला कुत्र्यांचा एक केअरटेकर असतो, तो येऊन मग राहतो वगैरे, ते स्पेंड मनी. बरोबर. म्हणजे ते तुमच्या आईवडिलांना ठेवण्याला केअरटेकरपेक्षा 5 पटीने खर्च असेल त्यांचा, पण त्याला देतील. बरोबर. मग 4 दिवस नाही, मग तो 4 दिवस येऊन तो राहणार, मग त्याचे पैसे देणार. मग ज्या जन्मदात्याबद्दल पण तेवढीच एम्पॅथी ठेवा की तिकडे काही नसतं, हा थोडासा. आणि काय, आणि मी सोल्युशन म्हणजे आज तेच म्हणतो ना की कधी कधी काही जमीनच प्रॉब्लेम असतो, त्यांना काय करायचं कळत नाही, कुठे ठेवायला लागतं. पण आता चांगले वृद्धाश्रम पण आलेच की, सोर्स करा, फाईंड आउट करा कुठे, विल बी हॅपी. माझं म्हणणं ते नाही आहे की कधी कधी अपरिहार्य होतं. बरोबर. त्याला तुम्ही किती आठवड्यातनं 2दा जाता का आईवडिलांना भेटायला. बरोबर. मी एक दिवस शाळेतनं 15 मिनटं उशिरा आला मुलगा तरी काचावी सोडणारी आई. आज तुम्ही महिने कधी भेटायला जात नाही त्यांना. तो जो फिलिंग असतं ना की आम्हाला आत्ता हे दिलं जाते की इथे अनाथाश्रमाची काय वृद्धाश्रमाची फी भरली जाते, पण दे आर वेटिंग फॉर अस टू डाय. हा जो एक ज्याला थॉट येतो ना त्यावेळेला ते जास्त डिप्रेशनमध्ये जातो. बरोबर. आणि ते आपण वाक्य आहे, या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा. तर हा जो म्हातारा आहे तो हा कोणत्या वर्गाचं एक म्हणतो ना आपण हे करतो असं मला वाटतं. हा आलाय मिडल क्लास म्हणतात. आज त्याच्या मुलाचं खूप छान झालं आहे, पण ते थॉट्स मिडल क्लासच आहेत त्याचे. माझं म्हणणं आहे ना की आज सोसायटी तसं झालं ना की आपलं चाललं आहे, हा म्हातारा तसा नाही, हा कुठेही नाक खुपसणारा म्हातारा आहे. आणि त्याला तसं काही वाईट आहे, तो कित्येक वेळा मार पण खातो, पण त्याला काही त्याचं वाटतं. तो म्हणतो की मला जर का चुकीचं काही दिसेल तर मी थांबेल. जर का मी एका थर्ड पर्सनला त्याने चुकी केली म्हणून त्याला मी जाब विचारत असेल की त्याच्या कानाखाली जाळ काढत असेल, तर माझ्या मुलाची चूक मी माफ करणार नाही. नाहीतर मला त्याला जाब विचारायचा अधिकार नाही. आणि आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीची जी किंमत आहे ती आपण गेल्यावर कळते. आज तुम्हाला आईवडील नाही, मला सुद्धा आईवडील नाही, ती गेल्यानंतर किंमत कळते की आपण त्यावेळेस ते गोष्टी बोलायला पाहिजे होती की ते करायला पाहिजे होते. आज अशी कोणती या आयुष्याच्या टप्प्यावर असं वाटतं की ही गोष्ट मी आईसोबत बोलायला पाहिजे होती, वडिलांसोबत बोलायला पाहिजे होती, की हा क्षण शेअर करायला पाहिजे. तसं माझं आईबरोबर खूपच छान होतं. म्हणजे काही माझी आई अशी होती ना की मी सिगरेट ओढायचो. मग माझी आई एकदा मला बोलली, कोणतरी तिला बोलली, ती म्हणाली मला ना कोणी सांगू नये तू लपून सिगरेट ओढतो, तू ओढतोस ना मग लपून ओढू नको. बरोबर. म्हणजे मला कोणी सांगितलं म्हणून मलाही माहिती आहे, घरात ओढलीच तरी हरकत नाही. कुठलीही गोष्ट करताना लपून करू नको, लोकांना वाटेल हा काही तू चोरी करतोय का. म्हणलं तिला असं मला बरं वाटत नाही रे, जरा सर मला अशी थोडं
मध्ये जर चक्कर येते घेऊन गेलो डॉक्टर म्हणाले ते विकनेस आहे. पण त्यावेळेला असं कधीच मला का डोक्यात आलं नाही की आपण जाऊन एक कम्प्लीट मेडिकल चेकअप करूया. नॉर्मली त्या वयात आपण म्हणतो की थोडंसं थकवा येतो, चक्कर येते, आपण म्हणतो की एज वाईज आहे. पण नंतर असं कळलं की तो हे होता, तिला एक ब्लॉक अडकला याच्या डोक्यात आणि मग तिचं 3 वर्ष बेडरिडन होतं. तर ते एक मला भयंकर खातायचे. ती मी का नाही तेव्हा केलं असतं माझी आई छान असं बाकी फिट होती ती. पण ते तेवढी चूक झाली म्हणतात असं वाटायला लागतं पाहिजे. तरी मी म्हणजे मी नाही केलं असं नाही, डॉक्टरकडे नेलं, पण आई सुद्धा कोणतं स्पेशलिस्ट. माझं म्हणणं आहे की त्या वयात ना त्यांना शिंका आली ना तरी असं समजू नका की त्यांना सर्दी झाली. सांगा की हा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांना घेऊन जा, त्याच्या चेक करा. काय नसेलच काही तर तुम्हालाच बरं वाटेल ना. बरोबर. तुमच्या डोक्यातलं एक भूत जातं ना, पण ते काहीतरी वेगळं आहे आणि त्याचं झालं की तो पश्चाताप ना मला अजूनही होतो, अजूनही. नक्की. तर तुम्हाला चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.